धन्यवाद. मंडळी, ज्यांच्या सक्षम आणि विकसनशील दूरदृष्टीतून राज्याची वेगवान प्रगती सुरू आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आजच्या आनंदाच्या आणि महत्त्वाच्या प्रसंगी मार्गदर्शन करावं ही विनंती. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, आपले दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री श्री आशिष शेलारजी, महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगरानी, महानगर आयुक्त श्री संजय मुखर्जी, या ठिकाणी उपस्थित श्री प्रवीण परदेशी, श्री नवीन सोना, त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार राजन सिंगजी, दिलीप मामा लांडेजी, तुकाराम कातेजी, अबू आझमीजी, अशोक पाटीलजी, महेंद्र दळवीजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित आपल्या MMRDAचे अधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाच्या काही प्रकल्पांचं आपण या ठिकाणी उद्घाटन करतो. पहिल्यांदा तर आज ही देखील एक आनंदाची घोषणा या ठिकाणून आम्ही सगळे करतो आहोत की उद्यापासून आपला मुंबईचा कोस्टल रोड हा 24 तास लोकांना उपलब्ध होणार आहे. आत्तापर्यंत आपण कोस्टल रोड हा रात्री बंद ठेवायचो कारण त्याच्यावर काही काम चाललं होतं. आता तो उद्यापासून 24 तास खुला होणार आहे. पण नागरिकांना एक माझी विनंती देखील आहे, विशेषतः युवांना विनंती आहे की अलीकडच्या काळात आपण पाहतोय सुंदर कोस्टल रोड तयार झाल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी आपल्या ड्रायव्हिंगची प्रात्यक्षिकं दाखवतात आणि सायकल असेल, गाडी असेल, अशा प्रकारे चालवतात की त्यातनं त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही असं करू नका हे त्यांना सांगतोय आणि त्यासोबत एक कॉशन अजून करतोय की याच्यावर पूर्णपणे CCTVचं कव्हरेज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचं ड्रायव्हिंग कराल तर तुमच्या घरी नोटीसही येईल आणि पोलीसही येतील. त्याच्यामुळे त्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. पण आपल्या नागरिकांसोबत आपल्याला पोलीस किंवा नोटीस अशा प्रकारचा व्यवहार करायचा नसल्यामुळे 24 तास ओपन झालेल्या या कोस्टल रोडवर नियमाने चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करून लोकांनी याचा आनंद देखील घ्यावा आणि आपला जो काही कार्यभार आहे तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि त्यासोबत आज या रोडवर अतिशय चांगला प्रोमेनाड, सायकल ट्रॅक, त्यानंतर काही भुयारी मार्ग हे देखील आपण उद्घाटित केलेले आहेत. आणि मी मुंबई महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा प्रोमेनाड त्या ठिकाणी तयार झाला आहे. विशेषतः कोस्टल रोडचं काम सुरू असताना जे आमचे सकाळचे वॉकर्स आहेत त्यांच्याकरता एक प्रकारे चॅलेंज होता. वरईवर वॉक करणारे किंवा मरीन ड्राईव्हवर वॉक करणारे खूप मध्ये त्यांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते. पण आता एकदम सलग 5.5 किलोमीटर तसा तो 7 किलोमीटरपर्यंत जाणार आहे अशा प्रकारचा प्रोमेनाड आहे. सायकल ट्रॅक्स आहेत आणि हे सगळं करत असताना याच्या एंट्री एक्झिटचे जे काही भुयारी मार्गही आहेत आणि ते सायकल करता आणि आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरताही चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे जसे आमचे भूषण गगरानी स्मार्ट आहेत तसं स्मार्ट त्यांनी त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज दुसरं अभिनंदन या ठिकाणी मी MMRDAचं करतो की MMRDAने अतिशय चांगले प्रकल्पांचं आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे.
विशेषतः आपले जे लिंक ब्रिजेस आहेत हे याकरता महत्त्वाचे आहेत की जो काही आपला ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे या दोघांना जोडणारी लिंक आपल्याकडे नव्हती आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना ट्रॅव्हल करून यावं लागायचं आणि त्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आपल्या MMRDAमध्येही त्याची कोंडी व्हायची. मागच्या काळामध्ये आपण साधारणपणे 2015-16 साली निर्णय केला आणि MMRDAला 6 वेगवेगळे एक्झिट म्हणजे MMRDAला पार करणारे अशा प्रकारचे आपण प्लॅन केले की जेणेकरून MMRDAमध्ये म्हणजे आपला जो BKC आहे, MMRDA म्हणण्यापेक्षा BKC म्हणायचं, BKCमध्ये कुठल्याही प्रकारे ही कोंडी होणार नाही कारण हा आपला एक अतिशय प्रीमियर बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात इथली जी कोंडी आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं हे 6 एक्झिट आपण प्लॅन केले होते. त्यातले आता 5 एक्झिट पूर्ण होत आहेत या एक्झिटसोबत आणि एक राहिलेला आहे तोही मला असं वाटतं की डिसेंबरपर्यंत तो देखील या ठिकाणी पूर्ण होईल. यामुळे 2 फायदे आहेत. एकतर या सगळ्या चेंबूर वगैरे या सगळ्या भागाकडनं आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर येण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि विशेषतः पूर्व उपनगरातल्या लोकांना एअरपोर्टला जाण्याकरता देखील याचा एक निश्चितपणे फायदा होईल. त्यामुळे एक खूप चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झाली आणि हे करत असताना हे जे पूल आहेत हे आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईमध्ये जीही कामं करतो ती इंजिनिअरिंग मार्वल्स आहेत. मग ती मेट्रोची कामं असो किंवा ब्रिजेसची कामं असो, ती टनेलची कामं असो, ज्या प्रकारचं इंजिनिअरिंग केवळ परदेशात व्हायचं आता त्याहीपेक्षा चांगलं इंजिनिअरिंग आपण किंवा काहीतरी नवं हे आपण आपल्या देशामध्ये करतो आहोत. आणि त्यातलाच मला असं वाटतं की एक नमुना म्हणून या आपण ब्रिजकडे पाहू शकतो की 1 किलोमीटरचा कर्व हा केबल स्टेड ब्रिज करायचा असं आत्तापर्यंत कोणीच विचारही केला नव्हता आणि कोणी हिंमतही केली नव्हती. पण MMRDAनं तो निर्णय केला, चांगलं डिझाईन केलं आणि आज तो केबल स्टेड ब्रिज जो जवळपास 1 किलोमीटरचा पूर्ण कर्व आहे आणि आपण बघितलं तर अतिशय डीप कर्व हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामुळे ही जी कॅपेबिलिटी तयार होते या कॅपेबिलिटीचा फायदा असा आहे की मुंबईतल्या अन्य कठीण जे काही भाग आहेत त्या भागात आपल्याला जर अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर त्याकरता आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज हे तयार झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं काम खरं म्हणजे अतिशय कंजेस्टेड एरियात एकीकडे समजा जो दुसरा ब्रिज आहे तिथे मिठी नदी आहे, मिठी नदीचा तो किनाऱ्याचा भाग आहे, थोडा रोड वाईड केल्यामुळे कामाला थोडी जागा होती पण तरी देखील खूप अडचणीच्या अशा किंवा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर लँडिंग करायचं तर ते लँडिंग करणं हे किती कठीण काम आहे, इतकं तिथे रोजचा ट्रॅफिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि भविष्यामध्ये आपली जी अपेक्षा आहे की वेस्टर्न एक्सप्रेसवे हा एक प्रकारे मुंबईच्या ट्रॅफिकचं एक अतिशय महत्त्वाची वाहिनी आहे. साधारणपणे मुंबईचा जो रोड ट्रॅफिक आहे हा 60% ट्रॅफिक हा एकटा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो. त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे आपण जेवढा डिकंजेस्ट करू तेवढं मुंबईला आपल्याला डिकंजेस्ट करता येतं. आज आपण पाहतोय की आपल्या वर्सोवा लिंकचं काम आपण आता करतोय, बांद्रापर्यंत तर आपण आलो. बांद्रा वर्सोवा लिंकचं काम हे साधारणपणे त्या ठिकाणी 60% झालेलं आहे. तिकडे पलीकडे वर्सोवापासनं दहिसर आणि तिथनं भाईंदर अशा प्रकारचे लिंक्स या देखील महानगरपालिकेने आता त्या ठिकाणी त्याचे वर्क ऑर्डर्स दिलेले आहेत. त्याची कामं ही जवळपास सुरू झालेली आहेत. काही टनेल्सची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. म्हणजे पॅरलल वेस्टर्न एक्सप्रेसवे आपण भाईंदरपर्यंत आता तयार केलेला आहे की याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज जे मुंबईच्या उपनगरातल्या आणि विशेषतः पश्चिमी उपनगरातल्या लोकांना जो आज त्रास सहन करावा लागतो, अनेक वेळा थोडाही पाऊस झाला की ट्रॅफिक स्लो होतो. इथे एक ॲक्सिडेंट जरी झाला तरी देखील ट्रॅफिक 1 तास उशिरा जातो कारण तो ॲक्सिडेंट होऊन ते बाजूला हटवतपर्यंतचा जो काळ आहे याच्यामध्ये जी कोंडी होते ती कोंडी सोडवण्याकरता 1-1 तासाचा वेळ लागतो. आणि त्यामुळे या पश्चिमी द्रुतगती मार्गावरनं जाणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकरता रोज एक प्रकारे त्याच्यावर ट्रॅव्हल करणं हे एक खूप मोठी जिकरीची किंवा सर्कसीसारखं एक त्यांना तो प्रवास करावा लागतो. ही सगळी कोंडी आपल्या या सगळ्या जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत याच्यामुळे दूर होणार आहे. आणि अर्थातच काही पॅरलल रोड्स देखील आपण करतो आहे. गोरेगावमध्ये आपण एक पॅरलल रोड करतो आहे की ज्याच्यामध्ये तो DP रोड झाला तर तिकडचा काही भाग जो आहे बोरिवली गोरेगाव वगैरे हा आपल्याला डिकंजेस्ट करता येईल. त्यामुळे एकूणच हे डिकंजेशनचं काम आपण घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपला जो काही वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हाही आपल्याला ॲक्सेस कंट्रोल कसा करता येईल
अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण करणार आहोत। त्या संदर्भातही प्रयत्न जे आहेत किंवा त्या संदर्भात जे काही कन्सल्टंट्स आहेत त्यांचाही विचार घेणं हे चाललेलं आहे। हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क आपण आहे, मेट्रोचं इंटिग्रेशन आपण सुरू केलेलं आहे। आपण बाहेर बघू शकतो की त्या वेगवेगळ्या इंटिग्रेशनचं जे काही काम चाललेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर आपण जर बघितलं तर ज्या स्ट्रेचमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे तिथे पूर्वीच्या तुलनेमध्ये जे काही व्हेक्युलर ट्रॅफिक आहे ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं आहे, काही प्रमाणात कमी झालेलं पाहायला मिळतं आहे। अर्थात ती सिंगल स्ट्रेच नसल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते कमी झालेलं नाही, पण जेव्हा हा सिंगल स्ट्रेच आपला तयार होईल किंवा आपले इंटरचेंजेस जे आहेत म्हणजे मेट्रो थिला समजा जी काही एलिव्हेटेड मेट्रो आहे ती ज्यावेळेस जुळेल किंवा वेगवेगळ्या मेट्रोजचं ज्यावेळेस इंटरसेक्शन्स तयार होतील त्यानंतर मला असं वाटतं की एक फार सीमलेस कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे आपले हा जो काही ट्रॅफिक आहे हा कुठेतरी आपल्याला निश्चितपणे कमी झालेला दिसेल। आणि त्यातनं आपण जे काही एक स्वप्न बघितलं होतं, मला आजही आठवतं की 2018 साली माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपण मुंबई इन 59 मिनिट्स अशा प्रकारचा एक नारा दिला होता की 59 मिनिटामध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे। आणि मी दाव्याने सांगतो की जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे इंटरव्हेन्शन्स हातामध्ये घेतलेले आहेत त्या इंटरव्हेन्शन्स ते पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला विदिन 59 मिनिट्स ही मुंबई एका भागातून दुसऱ्या भागात जाता येईल, तशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल। आता लाईन 4, लाईन 2B1 आणि लाईन 9 ही फेजेसमध्ये म्हणजे त्याची फेज 1 मला असं वाटतं की लाईन 4 सप्टेंबरमध्ये, लाईन 2B1 मंडालेवाली आपली चेंबूर ती सप्टेंबर एंडमध्ये आणि लाईन 9 फेज 1 नोव्हेंबरमध्ये असं आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत। मी टार्गेट MMRDला दिलं आहे की दरवर्षी किमान 50 किलोमीटरची लाईन ओपन झाली पाहिजे, तरच आपण हे जे काही 400 किलोमीटरचं आपलं नेटवर्क तयार करायचं आहे ते वेळेत आपण डिलिव्हर करू शकू। तर यावर्षीचं तुमचं टार्गेट होईल असं मला दिसतं आहे, पुढच्या वर्षीचं झालं पाहिजे असं बघा। पुढच्या वर्षी 50च्या ऐवजी 60-70 करता आला तर अधिक बरं, म्हणजे आपल्याला 28-29 पर्यंत जे सुरू केलेलं नेटवर्क आहे संपलं पाहिजे। मग नवीन नेटवर्क जे आता आपण त्याच्यामध्ये प्लॅन करतोय परत MMRचं इंटिग्रेशन जे करतोय त्याला थोडा वेळ लागेलच, कारण 3-4 वर्ष त्याला लागतात, पण निश्चितपणे याच्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम होणार आहे। मलाही सांगताना आनंद वाटतोय की लवकरच आपले जी सबअर्बन रेल्वे आहे या सबअर्बन रेल्वेमध्येही आपण जे काही आत्ताचे डबे आहेत ते सगळे डबे रिप्लेस करणार आहोत आणि मेट्रोसारखे त्या ठिकाणी AC आणि दरवाजा बंद होणारे अशा प्रकारचे डबे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत, जेणेकरून एक प्रकारे जशी मेट्रोमध्ये आपल्याला आरामदायी प्रवास करता येतो तशाच प्रकारचा प्रवास हा त्याही ठिकाणी करता येईल। लवकरच त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही आपले रेल्वे मंत्री या ठिकाणी येऊन करणार आहेत। त्याचं टाईमलाईन काय, शेड्यूल काय, फक्त मी रेल्वे मंत्र्यांना एकच विनंती केली होती की मंत्री महोदय आपण हे चांगलं आम्हाला एक उपहार देतात, पण या उपहारामुळे आमच्या सबअर्बन रेल्वेचे तिकीटं वाढवू देऊ नका, तिकिटाची किंमत वाढवू नका, नाहीतर AC झाल्याबरोबर तिकिटाची किंमत वाढली तर सामान्य माणसाला त्याची अडचण होईल। पण त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वस्त केलं आहे की तिकिटामध्ये एकाही पैशाची वाढ न करता या ठिकाणी अशा प्रकारची सोय ही आपल्या मुंबईकरांना उपलब्ध जी आहे ती करून देण्यात येईल। आज याही गोष्टीचा आनंद आहे की आपण मेट्रोची प्रशिक्षणाची इमारत या ठिकाणी तयार केली आहे, कारण मेट्रो एक असं ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे की हे केवळ ट्रान्सपोर्टेशन करत नाही, हे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देखील देणार आहे, एक नवीन इकोसिस्टीम आणि एक नवीन अर्थव्यवस्थेला देखील चालना देत आहे। आणि म्हणूनच या माध्यमातून केवळ मुंबईपुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, तर देशभरातला मेट्रो करता लागणारा जो ह्युमन रिसोर्स आहे तो या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तयार होईल, एक अतिशय प्रीमियम अशा प्रकारची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। आणि ही पण मला असं वाटतं की MMRDने हा चांगला विचार केला की इतर ठिकाणी ट्रेनिंगवर पैसे खर्च करण्याच्याऐवजी ती व्यवस्था आपल्याकडे करून देशभरातलं ट्रेनिंग आपल्याकडे करून 2 पैसे आपणच कमवू शकतो, अशा प्रकारचा एक चांगला विचार तुमच्या मनामध्ये आला। हा अजितदादांना फार आवडला असेल, कारण कुठल्याही संस्थेने पैसे वाचवतो म्हटलं आणि कमवतो म्हटलं तर अजितदादा नेहमी खुश असतात, त्याच्यामुळे तुम्हाला 2 पैसे जास्त तुम्ही त्यांना मागून घ्या, ते नक्की तुम्हाला जर लागले तर राज्यात देतील, हा विश्वास मला या माध्यमातून आहे। आणि यासोबत आपल्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानं देखील आपण या ठिकाणी तयार केलेली आहे।
खरोखर अतिशय चांगला आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी या सगळ्या गोष्टींनी एफिशियन्सी वाढते. जर आपल्या कर्मचाऱ्यांना आपण योग्य प्रकारच्या सोयी देऊ शकलो तर त्यातनं आपली एफिशियन्सी ही वाढत असते आणि तेही इमारती चांगल्याच आहेत, फक्त थोड्या एस्थेटिकली अजून चांगल्या कशा होतील जे दादांनी सुचवलेलं आहे ते निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मी असेन किंवा आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किंवा आता शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, आमचा सगळा फोकस हा विकासावर आहे. आम्ही नो कॉम्प्रोमाइज विथ डेव्हलपमेंट अशा प्रकारची एक परिभाषा घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलो आहोत. कारण या ज्या सगळ्या गोष्टी आपण आज करतोय या आपल्याला काल करायच्या होत्या. वी हॅव ऑलरेडी म्हणजे आपली जी काही बस आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे. पण मला असं वाटतं की ज्या वेगानं आपण ते कॅचअप करतोय, मुंबई हे एक देशात महत्त्वाचं शहर आहे, हे जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे, ही आपली आर्थिक राजधानी आहे, हे आपलं ग्रोथ इंजिन आहे आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटनी जर आपण ग्रोथ थांबवली तर मला असं वाटतं की आपल्यासारखे करंट आहे आपणच ठरवू. आणि म्हणूनच आता ही जी पेस आपण घेतलेली आहे, हा जो वेग आपण घेतलेला आहे, हा वेग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी होऊ देणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि हे चांगले प्रकल्प या ठिकाणी सुरू झाले. अर्थातच मगाशी अनाउन्समेंट झालेली आहे की कोस्टल रोडच्या संदर्भातल्या ज्या काही व्यवस्था आहेत या उद्या 4:30 वाजतापासून सुरू होतील. त्यामुळे आज त्याच्यावर फार आग्रह कोणी जाऊन करू नये अशा प्रकारची सगळ्यांना विनंती आहे. पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे सर्व उद्घाटनं करताना आणि आपल्या देशवासियांना, मुंबईवासियांना या सगळ्या ज्या काही अतिशय चांगल्या व्यवस्था आहेत या भेट स्वरूप देताना महाराष्ट्र शासनाला अतिशय आनंद होतो आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या बहुमोल आणि प्रेरणादायी विचारांकरता धन्यवाद.